हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. तुमच्यापैकी असंख्य लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण सुद्धा केलेली आहे आणि तुमच्यापैकी असंख्य लाडक्या बहिणी आहेत, लाखो लाडक्या बहिणी आहेत, की त्यांची अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. त्यातच सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे, की हे केल्यानंतर म्हणजे ई-केवायसी केल्यानंतर कोणत्या-कोणत्या लाडक्या बहिणींची जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद होऊ शकतं. सरकारची मोठी अपडेट आलेली आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल ई-केवायसीची शेवटची तारीख जर बघितली असेल, तर 18 नोव्हेंबर आहे, असं आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला सरळ त्यांनी पोस्ट केलेलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं, की 18 नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला ई-केवायसी करणं कंपल्सरी आहे. म्हणजे ई-केवायसी केली तरीही तुम्ही अपात्र ठरणार आहात आणि नाही केली तरी सुद्धा अपात्र ठरणार आहेत. मग त्या ई-केवायसी केल्यानंतरचे कारण कोणते-कोणते आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितले असेल, महाराष्ट्रामध्ये अशा असंख्य लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना सेकंड ओ-टी-पीचा इश्यू होतोय. त्याच्यामध्ये वडील आणि पती या दोघांपैकी कोणाची तरी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला टाकावी लागत आहे आणि असंख्य बहिणींकडे वडील पण नाही आहे, पती पण नाही आहेत, पतीसोबत राहत नाही आहेत किंवा राशन कार्डमध्ये कुणाची इन्फॉर्मेशन नाही आहे, तर सरकारने अजूनही अपडेट दिलेली नाही आहे. तर ते काल शनिवारपर्यंत सरकार अपडेट देणार होतं, पण सरकारने अजूनही अपडेट केलेली नाही आहे. तर आता सोमवारचा वेट करावा लागेल आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, कोणाचा सेकंड ओ द्यावा, ते तरी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. ई-केवायसी केल्यानंतर कोणत्या-कोणत्या बहिणी अपात्र ठरू शकतात, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जर तुमच्यापैकी पहिल्यांदा जर कोणी व्हिडिओला बघत असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिला मुद्दा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. समजा एखादी परदेशी असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या दुसऱ्या राज्यामधून तो महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाला असेल आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, तर आता या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये सगळं काय होणार आहे, उघड होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून या जो महाराष्ट्राचा रहिवासी नसेल त्याचे महाराष्ट्राची लाडकी बहीण, जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ काय होणार आहे, आता बंद होणार आहे. दुसरा, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्य, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांनाच लाभ मिळणार आहे. म्हणजे काय? एका कुटुंबामध्ये 2च महिलांना लाभ भेटणार आहे. 2च महिलांना लाभ मिळणार आहे. एका कुटुंबामध्ये 2 महिला, एक अविवाहित आणि दुसरी विवाहित. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण तुम्ही जर बघितले असेल, वडील आणि पतीचा आधार क्रमांक यासाठी घेताय, की फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे, राशन कार्डमध्ये किती मेंबर आहे, हे त्यांना माहिती पडेल. म्हणून एका फॅमिलीमध्ये फक्त 2च व्यक्तींना किंवा 2च महिलांना लाभ मिळणार म्हणजे मिळणार. 2 पेक्षा जास्त महिलांचा आता लाभ बंद होणार आहे. हेच तुम्ही ई-केवायसीमध्ये सुद्धा प्रश्नामध्ये बघितलं असेल. एक अविवाहित, दुसरी अविवाहित. पण सरकारने या ठिकाणी असं केलेलं आहे, की एक 2 महिला मिळतील. म्हणजे दोन्ही अविवाहित असलं तरी चालेल, 2 विवाहित असलं तरी चालेल, 1 अविवाहित आणि दुसरी विवाहित असली तरी चालेल. सोबत 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. हे असे जो निकष आहे, की ज्या बहिणींनी 21 वय कमी आहे, पण त्या पद्धतीने त्यांनी 21 वर्ष दाखवलं आणि 65 पेक्षा कमी जास्त असून कमी दाखवलं, काही बहिणी आता अपात्र ठरणार आहे. यासाठी ई-केवायसीचा जो सेकंड ओ आहे तो आणलेला आहे. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. त्या बहिणींकडे स्वतःचं अकाउंट नाहीये, स्वतःचं बँक अकाउंट नाही आणि त्यांचाच बँक अकाउंट त्यांच्या आधारशी संलग्न नाही आहे. ज्याला आपण बँक सीडिंग म्हणतो. अशा बहिणींचे सुद्धा आता पैसे बंद होणार आहे ई-केवायसी नंतर लाडक्या बहिणींनो. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. इथे जर तुम्ही बघितलं असेल, तर कुटुंब ही संकल्पना दिली आहे फॅमिली आणि फॅमिली म्हणजे कोण? तुमच्या राशन कार्डमध्ये जितकेही लोक असेल, आई-बाबा असेल, बहीण, भाऊ असेल, बरोबर? काका असेल, काकू असेल, या सर्वांचं मिळून 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नको. तरच तुम्हाला तो लाभ सुरू राहील. अदरवाईज तुम्हाला लाभ सुरू राहणार नाही. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य करदाता आहे. म्हणजे जो आय-टी-आर फाईल करतो. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो. त्या लाभार्थ्यांना लाभ मिळणं आता बंद होणार आहे. म्हणून ई-केवायसी प्रक्रिया करून घेतली जाणार आहे आणि तो सेकंड ओ-टी-पीचा जो इश्यू आहे ना, तो या ठिकाणी आपल्याला समजून येतं, की इथून माहिती पडेल त्या फॅमिलीमध्ये राशन कार्डमध्ये असलेल्या व्यक्तींपैकी कोण इन्कम टॅक्स भरत नाही हे आता इथून. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत आहे. तथापि 2.5 लाखापेक्षा उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कामगार व कर्मचारी पात्र ठरणार नाहीत. अपात्र म्हणजे काय? सरळ लक्षात घ्या. तुमच्यापैकी तुमच्या फॅमिलीमधलं, कुटुंबातलं कोणी जर सरकारी कर्मचारी असेल, राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा स्थानिक राज्य संस्थांमध्ये किंवा कंत्राटी बेसिसवर म्हणजे कॉन्ट्रॅक्चुअल बेसिसवर तुम्हाला हायर केलं आहे आणि तुमचं उत्पन्न 30 लाखापेक्षा जास्त आहे फॅमिलीचं, तर अशा बहिणींचा सुद्धा आता लाभ काय होणार आहे? आहे. त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल, तर आता तुम्हाला के-वाय-सी या ई-के-वाय-सीच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं असेल, तर सरकारला लक्षात येत आहे.
एक महिला एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहे का? म्हणजे जर संजय गांधी निराधार योजना झालं, पीएम शेतकरी जे नमो योजना आहे त्याच्यामध्ये लाभ झालं. त्याच्यानंतर श्रावणबाळ निराधार योजना आहे. अशा काही ज्या योजना आहे लाडक्या बहीण जर तुम्ही त्या योजनांचा लाभ घेत असाल, आता 1500 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही नाहीये. बरोबर? ते एखादी योजना असेल फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं संजय गांधी निराधार योजना, ती तुम्हाला ₹1000 मिळत असेल, मला या योजनेचे लाडकी बहीण ₹500 मिळतील. असं करून तुम्हाला ते दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आणि आता जो प्रेझेंटमध्ये आमदार आणि खासदार असेल यांना काय गरज आहे? बरोबर? नाही गरज नाहीये. ते आपल्या महाराष्ट्रातील महिला असेल, फॅमिलीमध्ये कोणी आमदार असेल किंवा खासदार असेल आणि त्याच्या कुटुंबातील जर लाभ घेत असेल, तर त्यांना आता ते ई-के-वाय-सीमध्ये अपात्र ठरतील. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक असेल, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आता आहेत. ते आता सरकारने काही निकष लावलेले आहेत. लाडक्या बहिणींनो, ते आता त्याला इथून अपात्र ठरवणार आहे. त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नेहमी सांगत होतो, तुमच्या नावाने, तुमच्या नावाने किंवा तुमच्या कुटुंबातील लोकांनाने फोर व्हीलर घेऊ नका, फोर व्हीलर घेऊ नका. कारण हे जे सरकार काय करतं, ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे, त्यांना सुद्धा अपात्र ठेवत आहे. फक्त ट्रॅक्टर वगळून. म्हणजे तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, तर ट्रॅक्टर फोर व्हीलरमध्ये येत नाही. पण बाकीचे जे फोर व्हीलर वाहने आहेत, काही बहिणींचं पोट हे फोर व्हीलरवर आधारित आहे. कॅब ड्रायव्हिंग करतात. पुणे, मुंबई या शहरांमध्ये किंवा गावाखेड्यांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतात. अशा लाडक्या बहिणींचं त्या कशावर आहे? फोर व्हीलर आहे. पण ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे, त्या लाडक्या बहिणींना लाभ भेटणार नाहीये. लाभ बंद होणार आहे आणि हे सगळं सेकंड ओ-टी-पीमध्ये मिळणार म्हणजे मिळणार आहे आणि सापडणार आहे आणि त्याच्यानुसार अल्मोस्ट लाडक्या बहिणींनो 70,00,000 बहिणी, 70,00,000 बहिणी अपात्र ठरणार आहेत. असा आकडा समोर आलेला आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, मी ह्या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणी पोहोचवा, जेणेकरून सरकार त्याला अपात्र ठरणार नाही. कारण जर एकदा हा लाभ बंद झाला लाडक्या बहिणींना, की पुन्हा चालू करण्याला खूपच इश्यू निर्माण होतात. आपण नेहमी सरकारी ऑफिसेसमध्ये जातो, पंचायत समितीमध्ये जातो, अंगणवाडी सेविकांकडे जातो. त्यांचं उत्तर मिळतं, की आम्हाला या योजनेबद्दल म्हणून लाडक्या बहिणींनो, जर तुमचा लाभ बंद झाला, तर तो चालू करता येणार नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणी पहा. कारण जर तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट केला लाडक्या बहिणींनो, सरकार सुद्धा बघतील आणि हे लक्षात येईल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लागणार आहे. बरोबर? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या संस्थांच्या निवडणुकीमध्ये सरकारला एवढंच आहे, ते पराभव बघू शकत नाही आणि त्यांना जर पराभव बघायचा नसेल, हे जे निकष आता त्यांनी लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, फोर व्हीलरचे 2.5 लाखाचं फाईल एका कुटुंबामध्ये मला सांगा रे 2.5 लाख तर कमवणारच आहे. 2.5 लाखाचं उत्तर फॅमिलीचं 4 लोकं असेल, तर 4ही लोकं कमवत आहे. महिन्याचा ₹1000 जरी दिवस पकडला, तुम्हीच बघा 2.5 लाखाच्या वरती होऊन जातं. म्हणून हे ज्या सगळ्या अटी आहेत, या सगळ्या कराव्यात. कोणत्याच प्रकारचे निकष लावायचे नाही. कारण निवडणूक पूर्वी सरकार कोणतेही निकष न लावता पैसे वाटप करतं आणि नंतर सरकार काय करतं, के-वाय-सी आणतं, पडताळणी करतं, हे करतं, ते करतं, ओ-टी-पी करतं. लाडक्या बहिणींनो, आता तुमची गरज आहे. तुम्ही नक्की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला लाभ जो चालू आहे, तोच लाभ कंटिन्यू चालू राहील. सोबतच लाडक्या बहिणींनो, तर आता तुम्ही बघितलं असेल 16वा हप्ता आपल्याला भेटणार आहे, कारण की जी-आर आलाय गेल्या 4 दिवसाच्या अगोदर. आता तुम्ही जर बघितलं असेल, तर आचारसंहिता लागणार आहे 15 नोव्हेंबर आणि तर 15 नोव्हेंबरच्या अगोदर 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याचा जी-आर आलेला नाही, तर तुम्ही लक्षात घ्या, तर तुम्हाला लाडक्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 3 महिन्याचे होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करा, जेणेकरून 16वा हप्ता आपल्याला भेटेलच आता 3, 4, 5 मध्ये सोमवारपासून मिळणार नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, मला एवढं म्हणायचं आहे, की हा 17वा हप्ता आपल्याला भेटायला पाहिजे. म्हणजे 16व्याचे 15 आणि 17व्या हप्त्याचे दर महिन्याचे ₹1000 द्यावे. अन्यथा तुमचे जे हप्ते आहेत, ते पण केले जातील आणि तुम्हाला मदत मिळणार नाही. म्हणून लाडक्या बहिणी सपोर्ट करा, जे आपला जो आहे मिळायला पाहिजे. त्यालाच